तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मध्य प्रदेशमधील खामनी या छोट्याशा गावी माता वैष्णोदेवी यांची बनवण्यात आलेली सुंदर प्रतिकृती। तर आता मी येऊन पोहोचले आहे खामनी या गावात। खामनी गावात आल्यावरती पार्किंगपासनं 1 ते 1.5 किलोमीटरवरती माताचे सुंदर भवन बनवण्यात आले आहे। हे आहे मातेच्या भव्य सदनाचे प्रवेशद्वार। इथून प्रवेश केल्यानंतर प्रत्येक भाविकाला सर्वप्रथम यात्रा पर्ची घ्यावी लागते। पर्चीशिवाय आत प्रवेश शक्य नाही। मातेचे जे भव्य सदन उभारण्यात आले आहे ते मुख्य प्रवेशद्वारापासून साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटरवरती आहे। त्यामुळे भाविकांना रांगेत उभे राहून पुढे चालत जावं लागतं। रांगेत उभे असताना एक गोष्ट नजरेस पडली, इथल्या सजावटीसाठी गावकऱ्यांनी कुठल्याही प्लास्टिक किंवा कृत्रिम फुलझाडांचा वापर केला नाही। पूर्ण परिसर खऱ्या फुलझाडांनी सजवण्यात आला आहे। कुंड्यांमध्ये फुलझाडे लावून या कुंड्यांचा वापर जागोजागी सजावटीसाठी करण्यात आला आहे। रांगेत उभे असताना मातेचे सेवेकरी जागोजागी प्रसाद वितरित करीत होते। हा प्रसाद भक्तांसाठी केवळ 50 रुपयांमध्ये उपलब्ध आहे। या प्रसादाच्या बॅगमध्ये मातेचा प्रसाद शिवाय एक लाल चुनरी आणि मातेचा शिक्का देण्यात येतो। जसं कटाऱ्यामधील वैष्णोदेवी मंदिरात प्रसाद मिळतो तसाच प्रसाद इथे उपलब्ध करून देण्यात आला आहे। मातेच्या सदनामध्ये प्रवेश करताना आधी आपण बघणार आहोत बाणगंगा, गर्भजन गुफा, नंतर अर्धकुंवारी माता आणि नंतर माता वैष्णोदेवीचे भवन जेथे मातेचे चरण पादुका ठेवण्यात आले आहे। आणि शेवटी भैरव बाबांचे दर्शन घेऊन आपण या गुहेतून बाहेर पडणार आहोत। तर हे आहे बाणगंगा। ही गर्दी बघूनच आपण एक अंदाज लावू शकतो की दररोज हजारोंच्या संख्येने भाविक येथे मातेच्या दर्शनासाठी येत आहेत। रांगेतून पुढे चालत मी येऊन पोहोचले ते या सुंदर गुफेच्या प्रवेशद्वारापाशी। हा पूर्ण देखावा बनवण्यासाठी जवळपास 50 ते 60 लाख एवढा खर्च आला आहे अशी माहिती मला मिळाली। या गुफेतून चालत मी येऊन पोहोचली ते मातेच्या चरण पादुका या मंदिराजवळ। येथे दर्शन घेऊन आम्ही परत पुढे निघालो। या पूर्ण देखाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे इथे बनवण्यात आलेली ही सुंदर गुफा। नंतर चालत आम्ही येऊन पोहोचलो ते अर्धकुंवारी माता या मंदिरापाशी। अर्धकुंवारी मातेचे दर्शन घेऊन मी निघाली मातीच्या मुख्य भवनाकडे। या भवनामध्ये माता वैष्णोदेवी यांच्या चांदीच्या चरण पादुका ठेवण्यात आल्या आहेत। कटऱ्यातील माता वैष्णोदेवी यांची हुबेहूब प्रतिकृती बनवण्याचा गावकऱ्यांचा हा एक छोटासा प्रयत्न। जसे माता वैष्णोदेवी यांच्या मंदिरात मिलिटरी सुरक्षा देण्यात येते तसेच येथे देखील गावातील सेवेकरी मिलिटरीवाले टी-शर्ट घालून आपली सेवा देताना दिसतात। ही गुफा 650 फीट लांब असून याला 4 पार्टमध्ये डिवाइड करण्यात आले आहे। आणि हा देखावा खरंच खूप सुंदर आणि प्रत्यक्ष बघण्यासारखा आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।